झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा सौरभचे लग्न तर झालंय, मात्र ह्या लग्नाच्या सक्त विरोधात असलेल्या सीमा वहिनीने राधा सौरभला दिले एक चॅलेंज आणि त्याच निमित्तानं ट्रॅव्हल कट्टाच्या टीमने गाठलं सीमा वहिनीला। सौरभ, तुमचं हे लग्न म्हणजे पोरखेळ आहे। बाऊला बाऊलीच्या लग्ना इतपतच गांभीर्य आहे या लग्नाचं। नाही टिकणार, फक्त 1 वर्ष हे नातं टिकवून दाखवा। जा सौरभ, हिम्मत असेल तर गो अँड प्रूव्ह युअरसेल्फ। राधा आणि सौरभचं लग्न तर झालं, पण सीमा वहिनींच्या एका निर्णयामुळे या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलाय। आता सीमा वहिनी आपल्या सोबत आहे। सीमा वहिनी, खरं तर एक खूप पॉझिटिव्ह असं कॅरेक्टर आहे तुमचं, पण कुठेतरी थोडंसं हार्ड आहे, थोडंसं टफ आहे। आता सौरभला आणि राधाला जे चॅलेंज दिलं, या चॅलेंज बद्दल काय सांगा असं वाटतं? म्हणजे खरं मनात काय आहे? हे बघ, खरं सांगू का, मला असं वाटतं की लग्न हा काही पोरखेळ नव्हे। ठीक आहे, त्या दोघांनी लग्न केलंय, तर मला असं वाटतं की हे लग्न खरंच किती वर्ष टिकेल। कारण लग्न, संसार हे जे आपले संबंध असतात ते म्हणजे गंमत नसते। पुस्तकात वाचतो, टीव्हीवर पाहतो किंवा सिनेमांमध्ये पाहतो लव्ह स्टोरीज, घरातून पळून जाऊन लग्न केलं, पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं तेव्हा काय काय अडचणी येतात ते मला असं वाटतं राधा आणि सौरभला कळू देत। लग्न केलंय त्यांनी, ते आता नवरा बायको आहेत, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही। त्यांनी लग्न करू नये असं मला खूप मनापासून वाटत होतं, ठामपणे वाटत होतं, पण आता माझा नाईलाज आहे। तर मी आता त्यांना एवढं सांगू शकते की ठीक आहे, तुम्ही केलंय लग्न, एवढं मोठं चॅलेंज स्वीकारलंय, तर मग माझं हे चॅलेंज स्वीकारा की 1 वर्ष फार मोठा काळ नाहीये। 1 वर्ष तुमचे हे जे संबंध आहेत नवरा बायकोचे ते टिकवून दाखवा, आणि जर त्यांनी टिकवले तर मी त्यांना जरूर या घरात एक्सेप्ट करेन। कायम एक पॉझिटिव्ह साईड प्रेक्षकांनी पाहिली, पण आता कुठेतरी सीमा वहिनींची एक टफ साईड प्रेक्षकांना पाहायला मिळते, आणि कुठेतरी प्रेक्षकांनाही जाणवतंय की कुठेतरी ही नेगेटिव्ह सीमा वहिनी पाहायला मिळते। मला नाही असं वाटत की मी नेगेटिव्ह, मला असं वाटतं आपल्या माणसांवर ज्यांच्यावर प्रेम असतं ना त्यांच्याशीच आपण कठोर वागतो। हे कठोर वागणं थोडंफार वाटत असेल, तू म्हणतेस तसं निगेटिव्ह, पण मला विचारशील तर ज्याच्यावर जास्त प्रेम असतं ना त्याच्याशीच कठोरपणे वागतं, आणि ते त्याच्या चांगल्यासाठी असतं, आणि म्हणून मला थोडासा हा कठोर निर्णय घ्यावा लागला। इतका मोठा चॅलेंज दिलाय, आपण जाता जाता त्याला असंही म्हटलं की जर मला हारायला आवडेल, खरं तर नक्कीच हे कुठेतरी एका आईचं प्रेम किंवा एका वहिनीचं प्रेम दर्शवतं। कारण म्हटलं तसं की खरंच जर मी हारले तर मला आनंद होईल की चला माझा सौरभ सुखी झाला, त्याने मला खोटं पाडलं, हे मला आवडेल, पण मला खरंच सांगते मनापासून त्याची शक्यता वाटत नाहीये। आणि मला असं वाटतं की कदाचित सौरभचे मित्र मैत्रिणी, राधाच्या मित्र मैत्रिणींना वाटेल की मी खूप कठोर वागते, पण ज्यांनी 25 वर्ष संसार केलाय, 30 वर्ष संसार केला, ज्यांना ह्याचा संसाराचा अनुभव आहे, ती मंडळी मात्र नक्कीच माझ्या ह्या निर्णयाशी सहमत असते। झी 24 तास एक पाऊल पुढे।